कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। वळूया बातमीपत्राकडे, पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न। जिते ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा। पेण उपप्रादेशिक कार्यालयाच्या आवारातील नागरिक संतप्त। पनवेल महानगरपालिकेतर्फे घरोघरी तिरंगा उपक्रमाचा शुभारंभ। तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा ट्रिब्यूट विशेष उपक्रमांचं आयोजन। महाडमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा। डोंगरकोळी आदिवासी बांधव एकवटले। आदिवासी दिनानिमित्त काढण्यात आली भव्य रॅली। आणि रायगडमध्ये नागाव समुद्र किनाऱ्यावर रंगणार नारळ फोडीची अनोखी स्पर्धा। मुंबई, रायगडसह तळ कोकणातील स्पर्धकांचा असणार सहभाग। पाहूया सविस्तर वृत्त। पेण उपप्रादेशिक कार्यालय हे जिते गावाच्या हद्दीत येत असल्यामुळे तेथे उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी या जिते गावातील बेरोजगारांना मिळाव्यात, तसेच उपप्रादेशिक कार्यालय पेण यांच्या कार्यालयाच्या आवारात व्यवसायाची संधी उपलब्ध झाल्यास सर्वप्रथम जिते गावातील ग्रामस्थांना व्यवसाय करण्यास प्राधान्य देण्यात यावं। उपप्रादेशिक कार्यालय पेण जिते या कार्यालयात किंवा कार्यालयाच्या आवारात जी अनधिकृत माणसे येतात किंवा त्या कार्यालयात बसतात त्यांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी करण्यात यावी। त्याचप्रमाणे उपप्रादेशिक कार्यालयाच्या आवारात जी नागरिकांची सर्रासपणे काही गोष्टींची लूटमार होते ती ताबडतोब थांबवण्यात यावी। वरील गोष्टी थांबवण्यासाठी आपण आपल्या मार्गदर्शनाखाली दक्षता कमिटी स्थापन करून त्या कमिटीमध्ये ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामस्थांना स्थान देण्यात यावे। त्याचप्रमाणे सदरील मागण्यांची अंमलबजावणी ताबडतोब करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात आली आहे। यावेळी सुप्रिया लीलाधर म्हात्रे, उपसरपंच सागर वासुदेव म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य किसन जगन्नाथ पाटील आदींसह मान्यवर मंडळी उपस्थित होती। नोकरी देणं हे माझ्या हातात नाही। सगळ्यात पहिले शासकीय कार्यालयात जागा देणं तुम्हाला कॅन्टीन याच्यासाठी ते माझ्या हातात नाहीये। तुमच्या ग्रामपंचायतीने आम्हाला पत्र दिलेलं आहे महिला बचत गटासाठी कॅन्टीनसाठी हे आम्ही परिवहन आयुक्त कार्यालयाला त्याच दिवशी पाठवलेलं आणि परिवहन आयुक्त कार्यालयाच्या परिवहन आयुक्त कार्यालय आता ते शासकीय जागेत आणि ही जी बिल्डिंग जी आहे ही आम्ही CSR फंडातून उभी केलेली आहे। त्यात कॅन्टीनची फॅसिलिटी नाही। इथं शासकीय बिल्डिंग ह्या रोड सेफ्टी हॉल आहे। आम्हाला तात्पुरतं यायचं म्हणून आम्ही इथं आलेलो आहे, कारण जिथे पेणमध्ये नागरिकांची गैरसोय होत होती ही आम्हाला शासकीय जागा मिळालेली आहे। शासकीय जागेमध्ये आम्ही इथं हा हॉल बांधून, हा रोड सेफ्टी हॉल आहे तो बांधून आम्ही आता आमचं कामकाज सुरू केलेलं आहे। इथं भविष्यामध्ये शासकीय बिल्डिंग जेव्हा निर्माण होईल त्या बिल्डिंग मध्ये कॅन्टीन असणार आहे। त्या कॅन्टीन कुणाला द्यायचं याची ती कायदेशीर प्रोसिजर आहे, टेंडर वगैरे भरून। ते मी ठरवू शकत नाही किंवा कोणी सांगितलं म्हणून होऊ शकत नाही। कायदेशीर त्याचं टेंडर मागवले जातील, ते टेंडर जे भरतील त्यातनं ते गव्हर्नमेंटच्या शासकीय प्रोसिजर प्रमाणे सिलेक्शन होऊन त्या बिल्डिंग मधलं कॅन्टीन तो जो कोण टेंडर मध्ये पात्र होईल त्याला देता येणार। दुसरं उरलं या कार्यालयात, म्हणजे आता हे वारंवार सांगतात की बाबा अनधिकृत माणसं, हे पब्लिक ऑफिस या कार्यालयात तुम्हाला कधी अडवले? आता महेश गोरे आणि विजय धामणे ही माणसं कोण आहेत? आजचा नाही टेबल मांडून बसतात दिवसभर। ही कोण आहेत लोक? हे अनधिकृतच आहेत। ऐकून घेतलं ना, तुमचं ऐकून घेतलं ना, तुमचं ऐकून घेतलं ना, माझं ऐकून घ्या। तुम्हाला काय बोलायचं बोला। या कार्यालयात येणारी माणसं पब्लिक आहे, हे पब्लिक ऑफिस आहे। या कार्यालयात तुम्ही कधी आलात? तुम्हाला अडवले? त्याचं रोज काय काम आहे सर? टेबल मांडून बसायचे रोज काय काम आहे त्याचं? काय सांग 2 मिनिट। आणि तुम्हाला त्या 8 जणांची नावं पण दिली, मी तुम्ही बंदी केलीत ना त्यांच्यावर? रोज येऊन बसतात नाही
एका दिवशी आम्ही हप्त्यातून एका दिवशी येतो, आम्ही राऊंड मारला येतो, पण रोजचं त्यांचं काम काय आहे ते दिवस? त्याला मी प्रश्न विचारला, तुझा इथे काम आहे, काम काय? तर बोलते मी महाराष्ट्र वाहतूक सेनेचा अध्यक्ष, मी कधी पण येऊ शकतो. अशी त्याची भाषा, तो कधी पण येऊ शकतो. त्यांनी काय बोलावं मी कुठं ठरवणार आहे? पण त्याची भाषा काय? स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेतर्फे घरोघरी तिरंगा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आजच्या तरुण पिढीने देशाच्या विकासासाठी कर्तृत्व सिद्ध करावे, पण त्याच वेळी इतिहासाची जाण देखील ठेवावी असं आवाहन केलंय. त्यांनी हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम जिवंत ठेवण्याचं महत्त्व पटवून दिलं. या कार्यक्रमात पनवेलमधील हुतात्मा स्मारक उद्यानामध्ये तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा कॅनव्हास आणि तिरंगा ट्रिब्यूट या विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे व इतर अधिकारी तसेच आजी माजी स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार आणि माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. आपला उजवा हात आपण सर्वांनी पूर्ण करतो. मला कल्पना आहे की उजवा आहे भारत माता की आपण आता प्रतिज्ञा घेतोय. मी प्रतिनिधी बोलतोय, माझ्या मागे आपण बोलायचंय. मी शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन, स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेल आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेल. जय हिंद, भारत माता की. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेते दिलीप भोईर यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागत असल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता असल्याचं बोललं जातंय. शुक्रवारी अलिबागमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे नेते राजा केणी यांनी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना अलिबागमधील भाजपचे काही नेते भावी आमदार म्हणून बॅनरबाजी करीत आहेत. भाजप नेत्यांचे हे माकड चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा केणी यांनी दिला. त्यानंतर दिलीप भोईर यांनी देखील एका कार्यक्रमात शिवसेना नेत्यांच्या या टीकेला आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले. अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात आमसभा लावली जात नसल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. रस्ते पाणी योजनांची खोटी बिले काढली जात आहेत, त्यामुळे हे खरे चोर आहेत असा आरोप भोईर यांनी यावेळी केलाय. आपण जिल्हा परिषदेमध्ये 10 वर्ष समाज कल्याण सभापती असताना हा शिवसेनेचा नेता चोरी करण्यासाठी आपल्याकडे येत होता असा गौप्यस्फोट दिलीप भोईर यांनी केलाय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये चांगलीच झुंपल्याचं पाहायला मिळतंय. त्यांना सत्ता दिली, त्यांनी 5 वर्षामध्ये एकही आम सभा लावली नाही. आम सभा म्हणजे काय असतं शांत का? आम सभा म्हणजे काय असतं? एका साईडला जनता असते आणि एका साईडला प्रशासन असते. जेव्हा जनता उठून प्रश्न विचारते आम्हाला की आमचे मूलभूत हक्क द्या, अनेक लोकांनी आपले हक्काचे रस्ते, पाणी, लाईट अनेक लोकांनी खोटी बिलं काढली. मात चोर इथे लोक आणि आम्हाला बोलतात की माकडांनी माकड चालले बंद करावे. आणि मी ज्या वेळेला आदिवासी समाज कल्याण विभागावरती होतो ना, ज्यावेळी समाज कल्याण विभागावरती सभापती होतो, तेव्हा हाच माकड चोरे करायला माझ्याकडे यायचा. तो म्हणजे राजा केणी. एक नंबरचा भांडव आहे. आज आदिवासी जागतिक दिवस आहे, हे बोलणं मला शोभत नाही आहे. पण आमच्याबद्दलच आम्ही 10 वर्ष समाज कल्याण विभागाला होतो. प्रशासनाला माहिती आहे, इथल्या सर्व विधानसभेमध्ये असलेल्या लोकांना माहिती आहे आजपर्यंत प्रामाणिक काम करत होतं, एकदम प्रामाणिक. कधी कागद विकला नाही, कधी कागदावरती विकून पैसे खाल्ले नाही, एवढं प्रामाणिक काम झालं. मला ज्या पदावरती बसलो होतं ना, त्या आमदारांना 2,65,000 रुपयाचा जो मानधन मिळतो ना, मानधन मला 10 वर्षापूर्वी 12,000 रुपयाचा मानधन होता आणि मला पेट्रोल अलाउन्स होता. मी परत जनतेमध्ये वाटून टाकला. असा नेता मी.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाड शहरामध्ये तालुक्यातील शेकडो आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधव दाखल झाले होते। यावेळी त्यांनी शहरातून भव्य रॅली देखील काढली। ढोल ताशांच्या गजरात आदिवासी आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन आनंद व्यक्त करत होते। हुतात्मा नाग्या महादू कातकरी आदिवासी कातकरी समाज संघटनेच्या वतीने आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मिरवणुकीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आदिवासी बांधवांसाठी योगदान देणाऱ्या आणि सामाजिक काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसराचं सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते काल पार पडला। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, सिंधुदुर्ग नगरी, कणकवली या 3 रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण करण्यात आलंय। जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून या 3ही रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण पूर्ण झालंय। या कामाचा लोकार्पण सोहळा काल पार पडला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख 3 रेल्वे स्टेशन, एक कणकवली, ओरस आणि तिसरा सावंतवाडी यांचं सुशोभीकरण पूर्ण झालं आणि त्याचं लोकार्पणचा कार्यक्रम होता। मी त्या निमित्ताने पालकमंत्री रवी चव्हाण यांचं अभिनंदन केलं आणि जनतेला आवाहन केलं, ही स्टेशन सुशोभीकरण होत आहेत, वाहतूक व्यवस्था दर्जेदार होते आहे, जनतेने याचा लाभ घेऊन उद्योग व्यवसायासाठी वाहतूक व्यवस्थेचा रेल्वेचा उपयोग करावा आणि या रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण पाहता आनंद देणारा आहे। हे आनंद तुम्हाला तुमचं आयुष्य वाढवायला मदत करेल व तुम्ही तुमचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करा, प्रगती करा। या आजच्या कार्यक्रमातून बोध घ्या आणि एवढं मार्गदर्शन केलं। नवी मुंबई हे स्वच्छ, सुंदर आणि राहण्यास समाधानकारक शहर। स्वच्छ सर्वेक्षणात देशात 3ऱ्या क्रमांकाचं स्वच्छ शहर म्हणून नावाजलं गेलं असलं तरी नागरिकांच्या एकत्रित सहभागाने हे शहर भारतात नंबर 1 वर येईल असं मत महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त केलंय। नवी मुंबई महानगरपालिकेने सेक्टर 58A नेरूळ परिसरात हाती घेतलेल्या देशी वृक्ष लागवडीच्या उपक्रमाचं त्यांनी अभिनंदन केलंय आणि नागरिकांतर्फे या उपक्रमाचं समर्थन व स्वागत केलंय। नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने सेक्टर 58A नेरूळ येथील परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, निवृत्त सनदी अधिकारी सुनील पोरवाल, GS गिल, कर्नल आहूजा तसेच मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। आजच्या वृक्षारोपण उपक्रमांतर्गत नेरूळ सेक्टर 58A परिसरात प्रामुख्याने जांभूळ, वड, पिंपळ आणि कडुलिंब अशा 50 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली। असे उपक्रम संपूर्ण महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी राबवले जात आहेत। अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण सेक्टर 58A नेरूळ इथे माननीय आयुक्त महोदय आणि त्यांची संपूर्ण टीम आलेली आहे। इथे 2 प्रकारचे अभियान सुरू करण्यात आलेले आहे की जिथे जिथे जागा शिल्लक असेल तिथे झाडं लावायची। आणि झाडं कुठली लावायची तर आपल्या देशातली परदेशी झाडं नाही, आपल्या देशातली जांभूळ आहे, लिंब आहे अशी झाडं लावायची। यामुळे इथलं अगोदरच हिरवगार आहे, खूप स्वच्छ आहे, पण आणखी सुंदर होईल असा हा जो उपक्रम महानगरपालिकेने सुरुवात केलेली आहे त्याचं आम्ही इथले नागरिक जोरदारपणे समर्थन करतो, स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आमच्याकडून जी काही मदत पाहिजे असेल ती आम्ही करू। हे आव्हान आणि ही विनंती आपल्या महानगरपालिकेच्या सगळ्या नागरिकांना आम्ही करतो, कारण आपण स्वच्छता सर्वेक्षणमध्ये भारतात क्रमांक 3 वरती आहोत, पण मला विश्वास आहे की नागरिकांच्या मदतीने आपण भारतात क्रमांक 1 वरती आपण जाऊ शकतो। तर मी आपल्या सगळ्यांचं या निमित्ताने अभिनंदन करतो। आणि इथे एक जे मनोरम दृश्य आहे, विहंगम दृश्य आहे, इथे आमच्याकडे कांदळवन आहे आणि समुद्र आहे समोर, अटल सेतू आम्हाला दिसतो, इतकं सुंदर आहे। आणि ह्या सगळ्या परिस्थितीची आपण
जोपासना केली पाहिजे, राखण केली पाहिजे आणि महानगरपालिकेला मदत केली पाहिजे. धन्यवाद. रत्नागिरी शहरातील नाचणे नंबर 1 शाळेत नागपंचमी दिवशी साप समज व गैरसमज या विषयावर माहिती सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्पमित्र सुयश लांजेकर यांनी विषारी, निमविषारी, बिनविषारी साप याविषयी मार्गदर्शन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी साप कोठे राहतात, साप पकडता कसे, साप चावल्यास कोणती काळजी घ्यावी, साप दूध पितो का असे प्रश्न विचारले. या प्रश्नांना सर्पमित्र सुयश लांजेकर यांनी उत्तरे देत मुलांच्या शंका दूर केल्यात. या निमित्ताने शाळेतील मुलांनी सापाविषयी सर्व माहिती जाणून घेतली. यावेळी मुख्याध्यापक अनुप्रिता आठले, पदवीधर शिक्षक दीपक नागवेकर, शरदिनी मुळे, विनोदिनी कडवईकर आदी उपस्थित होते. जेव्हा तो आपल्याला वॉर्न करतो की माझ्यापासून लांब राहा, माझ्यापासून धोका आहे, म्हणून तो फणा काढतो. आणि त्या फण्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की मी किती मोठा आहे हे तो समोरच्या प्राण्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्या मागे तुम्ही बघितलं असाल, फणा काढल्यावर तो असा 10चा आकडा असतो. आता ह्याच्यावरती दिसत नाही एवढा व्यवस्थित, मागे त्याचा आकडा असतो म्हणतात ना नागाच्या. तो का असतो माहितीये, जेव्हा तो समोर बघतो फणा काढून तेव्हा त्याला मागचा अंदाज नसतो. मग मागून हल्ला करणारा जो प्राणी आहे त्याला असं वाटावं की ह्या साप म्हणजे ह्या प्राण्याचे डोळे जर इतके मोठे आहेत तर तो प्राणी किती मोठा गेला. तर विषारी सापांचं कसं असतं, कुणाला आता लोक म्हणतात की साप चावला की लोक गावठी उपचार वगैरे करत बसतात, कारण त्यांना माहित नसतं की तो कुठला साप चावला. हा साप पिल्लं घालतात याच्यावरती. खेळांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण खेळ या अगोदर आपण पाहिलेत. मात्र खेळी नारळ फोडणीचा खेळ कधी आपण पाहिलात का? तर कोकणात अशीच अनोखी खेळी नारळ फोडणीची स्पर्धा आता रंगणार आहे. नागावच्या समुद्रकिनारी भरणाऱ्या या नारळ फोडीच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. या स्पर्धेत रायगड, मुंबईसह तळकोकणातील अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत. डॉक्टर सचिन शरद राऊळ व राकेश अनंत राणे मित्रमंडळाने या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धक व प्रेक्षकांनी सहभाग दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन डॉक्टर सचिन राऊळ यांनी केलंय. या स्पर्धा येत्या रविवारी 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 नंतर भरवल्या जाणार आहेत. ही स्पर्धा आम्ही दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या काही 15 दिवस अगोदर वगैरे ठेवतो. आणि ही खेळी नारळाची स्पर्धा असते. म्हणजे जे खेळी नारळ स्पर्धक येतात ते स्वतःचे नारळ स्वतः घेऊन येतात. आणि अतिशय म्हणजे जे खेळी जे असे एकावर एक आपटून हे नारळ फोडले जातात. असे साधारणतः ठाणा, मुंबई ते कोकणात नाही, म्हणजे अगदी गोव्यापर्यंतची लोक या स्पर्धेत सहभागी घेतात. आणि गेली कित्येक वर्ष आम्ही ही स्पर्धा आयोजन करतो आहे. आम्ही या स्पर्धेला मोठी मोठी बक्षिसं पण आतापर्यंत ठेवत आलो आहे. आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आतापर्यंत आम्हाला भेटत आला. आणि ही स्पर्धा आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत, कारण आम्ही कोकणी माणसं आहोत आणि नारळ आमचा मेन हे आहे, व्यवसायाचा पण भाग आहे. आणि नारळाच्या, सुपारीच्या, पोपळीच्या बागा बघायला पर्यटक पण इथे येत असतात. तर नारळामुळे आम्ही जगतोय, तर त्याच्यासाठीच हा आम्ही कंटिन्यू नारळ स्पर्धेचा कार्यक्रम करण्याचा ठरवलेला आणि तो आम्ही ठेवत आलेलो. आता जे पर्यटक येतात किंवा अजूनही काही नागरिक जे नारळफोडीची स्पर्धा बघायला येतात, कसा असतो जल्लोष? खूप जास्त गर्दी असते. कारण जनरली आमच्याकडे सगळे खेळी नारळ, म्हणजे ज्याची ही नारळ आहे ना, हा फोडल्यानंतर ह्याची जी कळटी असते ते खेळी नारळाची अशी जाड कळटी असते. साधारणतः सगळे नारळ का तसे नसतात. तर खेळी नारळ स्पर्धा बघायला खूपच गर्दी असते. आणि खूप लांबून खेळाडू येतात आणि खूप मजा करतात. स्पर्धकांना काय आवाहन करायला आता? स्पर्धकांना मी सांगेन की आम्ही खेळी नारळाची स्पर्धा एवढ्या वर्ष ठेवतोय. जे कोणी स्पर्धक ह्या स्पर्धेला मुकत असतील त्यांनी पण आता या वर्षीपासून तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते नक्की आमच्याकडे येतील आणि यावर्षी स्पर्धकांची संख्या नक्की वाढेल असं मला वाटतं. वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण.